नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, किती होणार, कशी होणार, कधी होणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. परंतु तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. कांदा शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक अनोखं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते पुढील 7 दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे. त्या संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. काय महत्त्वाची या ठिकाणी आंदोलनात शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे, पुढील 7 दिवस कशा प्रकारचं ते आंदोलन राहणार आहे, काय त्याची मूळ रूपरेषा असणार आहे, त्या संदर्भातील जाणून घेतो. आज महत्त्वाचे अपडेट्स करू शकता. कांदा प्रश्नावरून शेकडो शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधीसह मंत्र्यांना फोन. कांदा प्रश्नावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीसह मंत्र्यांना फोन करण्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून नाशिकमधून शेतकऱ्यांची शेकडो फोन केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. मागील काही दिवसापासून सतत कांद्याचे भाव पडत आहेत, त्यामुळे मोठी अडचण शेतकऱ्यांना झाली आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला कांदा बियाण्याच्या किमतीत देखील आसमानाला पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्या ही वाढू लागली आहे. लक्ष घालून तोडगा काढावा यासाठी म्हणून आज 12 सप्टेंबर सकाळपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याला बाजारभाव वाढीसाठी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व मंत्री यांना फोन करू आंदोलन सुरू झालेले आहे. अशा आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच या ठिकाणी अनेक खासदार, आमदार यांना फोन केले आहेत. त्यामुळे सर्वत्र लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांना फोन जात आहे. आजपासून 7 दिवस लोकप्रतिनिधींना कांद्याच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांचे थेट संपर्क साधावा असे फोन आंदोलन सुरू झाले आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांना केलेल्या फोन याचे रेकॉर्डिंग पाठवून इतर शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहित केले आहेत. या आंदोलनाची सुधारणा होण्याची अपेक्षा, आंदोलनानंतर कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. जर तसं झालं नाही, पुढील आंदोलन आणखीन उग्र राहील, असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केलं आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करण्यावर